नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे नोकरी विषयक माहितीचे महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बरेच नोकरी विषयक माहितीचे व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये प्रायव्हेट नोकरी, सरकारी नोकरी, नवनवीन ज्या काही एक्झाम येतात त्यासाठी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे. आज सुद्धा असाच नवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. सरळ सेवेने ही भरती प्रक्रिया होणार आहे. इथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया निघालेली आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या अंतर्गत ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, यासाठी परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया आहे, अर्ज कसा करायचा आहे, परीक्षा फी असणार आहे की नाही, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील. जालना जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या अंतर्गत विविध श्रेणीतील 70 पदे सरळ सेवा भरतीद्वारे इथे भरण्याकरता उमेदवारांची सूची इथे तयार करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ही ऑफिशियल वेबसाईट आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल. त्याद्वारे क्लिक करून तुम्ही जे आहे यासाठी अप्लाय करू शकता. महत्वाचा तपशील आणि दिनांक आपल्याला बघायचे आहेत. संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरणे. 7 जुलै म्हणजे आजपासूनच अर्ज सुरू झालेले आहेत. तुमच्या सगळ्यांसाठी सर्वात आधी हा व्हिडिओ इथे घेऊन येत आहोत. ते 18 जुलै पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. 7 ते 18 जुलै पर्यंत तुमच्याकडे इथे वेळ आहे अर्ज करण्याकरता. नक्कीच ज्या इलिजिबल असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा. ऑनलाईन परीक्षा दिनांक अजून इथे प्रसिद्ध करण्यात आलेला नाहीये. बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला परीक्षेची एक्झाम डेट जी आहे प्रसिद्ध करण्यात येईल. हॉल तिकीट जे तुमचं प्रवेशपत्र असतं ते सुद्धा परीक्षेच्या 7 ते 10 दिवस आधी तुम्हाला बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळेल. आणि कागदपत्र पडताळणी, त्यानंतर मुलाखत किंवा जी काही प्रोसेस असेल ती सुद्धा बँकेच्या वेबसाईट वरती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. कोणकोणत्या पदांसाठी ही भरती आहे ते आपण आता बघूया. विविध श्रेणीतील इथे विविध पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज आहेत. पहिलं इथे आहे उपव्यवस्थापक, एक इथे जागा आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा इथे आहे 21 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि 45 वर्षापेक्षा जास्त नसावं. उपव्यवस्थापक या पदासाठी वयोमर्यादा आहे 21 ते 45 वर्ष. अनुभव इथे तुम्हाला बँकिंग क्षेत्रातील उच्च व्यवस्थापन इथे 5-7 वर्ष तुम्हाला अनुभव किमान गरजेचा आहे. प्राधान्य मिळणार आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती यांच्या अनुभवास प्राधान्य मिळणार. अर्जदार इथे शिक्षण तुम्हाला आहे MBA फिनान्स, MSc कॉम्प्युटर, ME कॉम्प्युटर 50% गुणांसह उत्तीर्ण असावा. MSc IT इथे उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सहाय्यक व्यवस्थापकची एक जागा आहे. यासाठी वयोमर्यादा आहे 21 ते 40 वर्ष. 5 वर्षाचा तुम्हाला बँकिंग क्षेत्रातील अनुभव असणं गरजेचं आहे. यासाठी मान्यता प्राप्त सरकारी UGC विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदव्युत्तर सनदी लेखापाल, MBA फिनान्स, MSc कॉम्प्युटर, ME 50% गुणांसह उत्तीर्ण, MSc IT या सगळ्या पदांसाठी आवश्यक आहे. बँकिंग ऑफिसर 2 इथे जागा आहे. यासाठी सुद्धा वयोमर्यादा आहे 21 ते 40 वर्ष, जी तुमची कन्सिडर केली जाणार आहे 1 एप्रिल या रोजी. यासाठी सुद्धा वाणिज्य शाखेची पदव्युत्तर तुम्हाला पदवी इथे किंवा MBA असेल तुमचा फिनान्स मध्ये, MSc कॉम्प्युटर, ME कॉम्प्युटर असेल तर अप्लाय करू शकता. 3 वर्षाचा अनुभव इथे गरजेचा आहे. त्यानंतर बँकिंग ऑफिसर नंबर 2च्या 11 इथे जागा आहेत. यासाठी वयोमर्यादा आहे 21 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 21 ते 43 वर्ष. 2 वर्षाचा तुम्हाला बँकिंग क्षेत्रातील अनुभव इथे गरजेचा आहे. 50% गुणांसह तुमची वाणिज्य शाखेतून इथे किंवा कोणत्याही शाखेतून पदवी जी आहे उत्तीर्ण आवश्यक आहे. प्राधान्य जे आहे MCOM, BE कॉम्प्युटर, BSc कॉम्प्युटर, BCA तत्सम पदवी व पदव्युत्तर यांना मिळणार आहे. MSc IT उत्तीर्ण यासाठी सुद्धा आवश्यक आहे. कारकून किंवा लिपिक आपण ज्याला म्हणतो 55 इथे जागा आहे. 21 ते 38 वर्ष वयोमर्यादा. ओपन कॅटेगरी खुल्या प्रवर्गासाठी. राखीव प्रवर्गासाठी जी असणार आहे 21 ते 43 वर्ष. यासाठी सुद्धा कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं गरजेचं आहे. MSc IT उत्तीर्ण आवश्यक आहे. प्राधान्य BCom, MCOM, BE कॉम्प्युटर, BSc कॉम्प्युटर यांसाठी मिळणार आहे. वयोमर्यादा आणि डॉक्युमेंट जे आहे तुमचे इथे 1 एप्रिल रोजी कन्सिडर केले जाणार आहेत त्या दिनांकानुसार.
सो यासाठी आता अप्लाय कसं करायचं आहे बघा. सो इथे प्रोबेशन पिरियड असणार आहे. सो बँकेच्या सेवेसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 3 वर्षासाठी इथे प्रोबेशन सेवेत नेमणूक दिली जाणार आहे. सो बँक ऑफिसर जे आहे यांना 7,000, बँक ऑफिसर नंबर 2 6,000, कारकून 5,000 असे मासिक मानधन देण्यात येईल. सेवा परीक्षा विधीन कालावधी यशस्वी पूर्ण झाल्यास उमेदवारास त्या पदाची जी श्रेणी आहे ती लागू होऊन त्यानुसार वेतन जे आहे ते मिळणार आहे. सो बाकी ज्या अटी शर्ती असतील ते इथे मिळेल. सो परीक्षा विना कालावधीनंतरचा पदाकरता इथे जे आहे वेतन ते प्रत्येक इथे दिलेलं आहे. उपव्यवस्थापकसाठी किती, व्यवस्थापकासाठी किती, बँक ऑफिसर नंबर 1, 2 आणि लिपिकसाठी. सो या उमेदवारांना इथे नोकर भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य जे आहे ते देण्यात येणार आहे. सो आता अप्लाय कसं करायचं ते आपण इथे बघूया. वयोमर्यादा आपण सगळ्या पदांसाठी बघितलेली आहे. पद आरक्षण संबंधी संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये आहे. अप्लाय करण्यापूर्वी पीडीएफ नीट वाचा आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा. कॅटेगरीतून अप्लाय करणार असाल तर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहे, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, सो ते डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला इथे लागणार आहेत. आरक्षण कशा प्रकारे आहे, खेळाडू, ती संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला इथे दिलेली आहे. दिव्यांग आरक्षण काय असणार आहे, माजी सैनिक आरक्षण, त्यासाठी काय तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे, प्रकल्पग्रस्त असाल. सो आता सगळ्याचं महत्वाचं म्हणजे निवड कार्यपद्धती काय आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे. परीक्षा शुल्क इथे तुम्हाला असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये, राखीव प्रवर्गासाठी 800 रुपये. उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुणांची आवश्यकता. परीक्षा जी होणार आहे त्याच्यामध्ये उपव्यवस्थापक 40, सहाय्यक व्यवस्थापक म्हणजे सगळ्या पदांसाठी 40% गुण इथे गरजेचं आहे. निगेटिव्ह मार्किंग इथे असणार आहे. चुकीच्या प्रत्येक उत्तरास 1/4 मार्क कमी करण्यात येईल. कागदपत्र पडताळणी मुलाखत जी आहे संपूर्ण माहिती बँकेच्या वेबसाईटवरती तुम्हाला इथे मिळणार आहे. सो ऑनलाईन पद्धतीनेच इथे अर्ज करायचे आहे. त्याशिवाय तुमचे रजिस्ट्रेशन जे आहे पूर्ण होणार नाही. वेबसाईट इथे दिलेली आहे, मी दाखवणार आहे कशा प्रकारे इथे तुम्हाला ऑनलाईन जे आहे ते इथे अप्लाय करायचं आहे. सो ही ऑफिशियल वेबसाईट आहे. वेबसाईट वरती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे आहे ही बघा. सो मूळ जाहिरात तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने कसं अप्लाय करायचं आहे, ऑनलाईन अर्ज भरण्याची माहिती, परीक्षेचं स्वरूप संपूर्ण इथे इन डिटेल तुम्हाला दिलेलं आहे. ओके, सो इथे तुम्हाला या पद्धतीने इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 7 तारखेपासून अर्ज सुरू झालेले आहेत. 18 तारखेपर्यंत अर्ज करू शकता. न्यू रजिस्ट्रेशन असाल तर तुम्हाला सगळ्यात आधी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन. तर तुमचं स्वतःचं संपूर्ण नाव, जी काही माहिती आहे मॅन्डेटरी फील्ड्स ते तुम्हाला भरायचे आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही फॉर्म फिल करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला ह्याच्यात तुमचा फोटो, सिग्नेचर, डिटेल्स, डॉक्युमेंट अपलोड करून पेमेंट झाल्यावरती तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्ण कम्प्लीट होणार आहे. तो फॉर्म भरायच्या पण इथे सूचना दिलेल्या आहेत. तुम्हाला काय जर इथे माहिती हवी असेल, डाउनलोड कसं करायचं, तर संपूर्ण डिटेल या पीडीएफ मध्ये इथे दिलेली आहे. तर ती सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. संपूर्ण माहिती आहे. त्यानंतर इथे एक्झाम संबंधी तुम्हाला डिटेल दिलेले आहेत की परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे. सो हे परीक्षेचं स्वरूप 4 पोस्टसाठी आहे. निगेटिव्ह मार्किंग इथे असणार आहे, ऑलरेडी त्यांनी मेन्शन केलेलं आहे. 5 इथे तुम्हाला ऑप्शन आहे. स्ट्रक्चर ऑफ द टेस्ट कसं असणार आहे बघा. सो इथे तुमचं टोटल जे नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे 140, त्याला 180 इथे मार्क्स असणार आहे. 120 जो तुम्हाला आहे इथे 120 मिनिटं म्हणजे 1-2 तास तुम्हाला वेळ मिळणार आहे. ज्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज म्हणजे बँकिंग संबंधी नॉलेजचे 40 प्रश्न, 80 मार्क्स त्याला असणार आहे. त्याच्यानंतर मराठी लँग्वेजचे 20 प्रश्न, इंग्लिश लँग्वेज म्हणजे तुम्हाला ग्रामर, मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, त्यानंतर रिझनिंग, जनरल अवेअरनेस एबिलिटी 20, क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूड 20. सो असे 140 प्रश्न, 180 गुण. सो तुम्हाला या रिलेटेड व्हिडिओ हवे असतील तर मी इथे लिंक देते वरती, तुम्हाला व्हिडिओच्या वरती दिसेल. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी ह्याचे व्हिडिओ आहे. जनरल नॉलेज, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, ते जे आहे तुम्ही इथे बघू शकता आणि त्या व्हिडिओचा तुम्हाला जो आहे फायदा होऊ शकतो. 40% मार्क्स उत्तीर्ण तुम्हाला गरजेचं इथे असणार आहे. तो क्लर्क साठी कशा प्रकारे इथे आहे बघा. क्लर्क साठी तुम्हाला इथे 90 प्रश्न, 90 मार्क्स, 75 मिनिटं वेळ असणार आहे. यासाठी तुम्हाला मराठी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज 15 प्रश्न, 15 मार्क्स, जनरल नॉलेज, न्यूमरिकल ॲबिलिटी, रिझनिंगचे 20-20 प्रश्न, 20-20 मार्क्स. ओके, सो अशा प्रकारे स्वरूप इथे परीक्षेचं आहे. सो संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरी सुद्धा अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सुवर्ण संधी ही वाया घालवू नका. जे कोणी एलिजिबल आहेत, नोकरीच्या शोधात आहेत, सरकारी नोकरी आहे, नक्कीच तुम्ही याचा फायदा करून घेऊ शकता. व्हिडिओ इतर तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत सुद्धा शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.